दिबा पाटलांच्या नेतृत्वामध्ये भूमिपुत्रांचा जो लढा झाला त्यात अतिशय प्रमुख भूमिका ही रामशेठ ठाकूर यांनी निभावली आणि टप्प्याटप्प्यानं प्रत्येक आंदोलनामध्ये भूमिपुत्रांना त्यांचे हक्क मिळत गेले। जमिनी मिळाल्या, 12.5% निर्णय झाला, घरांचा निर्णय झाला, नोकऱ्यांचा निर्णय झाला, व्यवसायाचा निर्णय झाला। अशा वेगवेगळ्या गोष्टी या सातत्याने संघर्षाची एक फार मोठी गाथा ही रामशेठ ठाकूरांची आहे आणि म्हणूनच भूमिपुत्रांनी त्यांना थेट लोकसभेमध्येच पाठवून दिलं। हा असा नेता होता की डायरेक्ट लोकसभेपर्यंत पोहोचला आणि दोन्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिग्गजांना त्या ठिकाणी पराभूत करण्याचं काम हे रामशेठ ठाकूर यांनी केलं आणि त्यानंतर हे देखील राजकारणामध्ये खूप कमी पाहायला मिळतं। पण रामशेठ ठाकूर असा व्यक्ती होता ज्यांनी 51व्या 52व्या वर्षी घोषित करून टाकलं की आता मला राजकारणात राहायचं नाही, मी राजकारणात राहायचं नाही म्हणजे मी निवडणूक लढणार नाही। खरं म्हणजे अनेक निवडणुका ते जिंकू शकले असते, पण त्यांनी निर्धार केला, निर्णय केला आणि निर्णय केल्यानंतर मागे वळून बघितलं नाही आणि सातत्याने समाजकार्य ते करत राहिले।